विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष सध्या वाढत्या अशांततेचा सामना करत आहे। त्यातच आता ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। खरं तर हे 6 खासदार मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत अशी अटकळ बांधली जात आहे। खरं तर विधानसभेच्या पराभवामुळे ठाकरे गटामध्ये अस्वस्थता आहे। पक्षाची अनेक निवडणुकांमध्ये झालेली पिछेहाट पाहता ठाकरे सेनेतील खासदार त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल चिंतित आहेत। त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं बोललं जाते। पण यात खरंच काही तथ्य आहे का? शिवसेनेचं यावर काय मत आहे? याच प्रकरणाचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन कौल आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। लोकसभा निवडणुकीत महायुतीला समाधानकारक यश मिळालं नाही, पण महाविकास आघाडीला मात्र चांगल्या जागा मिळाल्या। याउलट विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 9 आमदार निवडून आले होते, मात्र याच 9 खासदारांपैकी 6 खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होणार आहेत अशी जोरदार चर्चा आहे। सध्या राज्यातील आणि केंद्रातील दोन्ही सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली आहेत, त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळतो, तर विरोधी पक्षाच्या खासदारांना कमी निधी मिळतो अशी चर्चा सुरू झाली। त्यामुळे असा अंदाज आहे की हे खासदार त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी लागणारा चांगला निधी मिळवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेत सामील होऊ शकतात। यावरून भाजप महायुतीने ऑपरेशन टायगर पडद्यामागून सुरू केलं असल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात बोलताना शिंदे सेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत। टप्प्याटप्प्याने त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल। उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं नेतृत्व अधिक संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात आलं आहे। मात्र आमच्या संपर्कात असलेले खासदार कोण हे आत्ताच सांगता येणार नाही, कारण कोणतंही ऑपरेशन राबवताना त्याबद्दल आधीच माहिती दिली जात नाही, असंही सामंत यांनी म्हटलं आहे। पण आता खरंच ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करतात की केवळ वातावरण निर्मितीसाठी असे दावे शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जात आहेत, हे आगामी काळात स्पष्ट होईलच। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बदलत आहे आणि सर्वजण या हालचालींकडे बारकाईने पाहत आहेत। तुम्हाला काय वाटतं? हे 6 खासदार ठाकरेंच्या गटातून शिंदेच्या गटात जातील का? ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।